1 एकरामध्ये 40 ते 50 शेळ्या किंवा मेंढ्या चाऱ्याचं नियोजन कसं करायचं हा आपला व्हिडिओ चालला आहे. आणि गेल्या वेळेला मी 10 गुंठ्यामध्ये 1 एकरापैकी म्हणजे 40 गुंठ्यापैकी 10 गुंठ्यामध्ये लसूण घास किंवा मेथी घास कशा पद्धतीनं करायचा याची डिटेल माहिती गेल्या 2-3 व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आता उरली जमीन आपणाकड 30 गुंठे, तर ह्या 30 गुंठ्याचं 40 ते 50 मेंढ्यासाठी किंवा शेळ्यासाठी नियोजन कसं करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय, ऐका. मेंढी पालन म्हणजे निरोगी जीवन, कळलं का रे माझ्या बाबा, माझ्या बहिणी, माझ्या माता, माझ्या सुनानो. ATM सारखा पैसा येतो घरात, ATM सारखा पैसा येतो घरात, ATM सारखा पैसा येतो घरात, ATM सारखा पैसा येतो घरात. तर यामध्ये 2 भाग करायचे. साधारण 2 भाग कसे करायचे ते मी सांगतो. आता हे पेरायचं कसं काय करायचं ते पुढच्या भागामध्ये मी सांगतो. 15 गुंठे ही बाजरी करायची. बाजरी लक्षात ठेवा, ज्वारी नाही करायची किंवा मका सुद्धा करायची नाहीये. आपल्याकडे जर पाण्याची कमतरता असेल आणि दुष्काळ पडतोय, लक्षात ठेवा, उन्हाळ्यामध्येही आपल्याला जर पिकं जगवायची असतील तर 15 गुंठे बाजरी आणि 15 गुंठे चवळी. लक्षात ठेवा या गोष्टी, कारण मेथी घास किंवा लसूण घासानंतर सर्वात द्विदल पौष्टिक चारा 2 नंबरला जो येतो तो चवळीचा. आणि इतकी आवडीनं शेळ्या मेंढ्या खातात की आपण फक्त त्याचं नियोजन व्यवस्थितरित्या करणं हे आवश्यक आहे. तर 15 गुंठे चवळी लावायची, 15 गुंठे बाजरी लावायची. आता 1 एकरचं क्षेत्र लावून तर पूर्ण झालं. आता नीट लक्ष द्या, इथून पुढे नीट लक्ष द्या. आता हे लावायचं कसं, बाजरी कशी लावायची, चवळी कशी लावायची ती एका व्हिडिओमध्ये मी व्यवस्थितरित्या सांगतो की यापासून किती टन चारा मिळतो, कशा पद्धतीनं कापणी करायची, ह्याची सर्व माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. परंतु आता हे जे सांगितलं हे 1 एकरचं नियोजन आपलं पूर्ण झालं. परंतु आता कडचा बाउंड्रीचा विचार करूया. त्या बाउंड्रीवरती काय लावायचं की जेणेकरून त्याचा उपयोग आपणाला शेळी मेंढीसाठी खाद्य म्हणून करता आला पाहिजे आणि पौष्टिक खाद्य म्हणून करता आला पाहिजे. तर 1 नांगराचं तास घालायचं लक्षात ठेवा. आणि त्याच्यामध्ये काही भाग, काही अंतर, असा समजा चौकोन आहे, असा चौकोन आहे काय, एक चौकोन जर तुम्ही याचा काढला तर तो अशा पद्धतीनं दिसेल. आता भाग चौकोनीच होईल असं नाही. तुम्हाला सांगतो जी कडेची बाउंड्री आहे पूर्णपणे कशी तुमची त्रिकोणी होईल, चौकोनी होईल किंवा गोलाकार होईल, जशी तुमची जमीन आहे तशा ते कडेच्या म्हणजे बांधावर म्हणा, थोडक्यामध्ये बांधाच्या कडेला की जेणेकरून आपण लॅटरल हातरली तर त्याला पाणी मिळावं, शेवटचं लॅटरलचं टोक तिथं यावं, हे लक्षात ठेवा. तिथे कोणते कोणते पिकं लावायचे ते मी सांगतो. तर तिथे
सुबाबळ, काही भाग सुबाबळ लावायचे, काही भाग शेवरी लावायची. हे छाटणी करून पुन्हा फुटून येणारी पीक आहेत, लक्षात ठेवा. शेवगा लावा, ध्यानात येतं का? शेवग्याची झाडं लावा ना, दाट लावायची शेवग्याची झाडं. आपणाला काय त्यापासून फळ घ्यायचं नाही, फक्त त्याच्यापासून आपणाला पाला पाहिजे. तदनंतर तुम्ही हादगा लावू शकता. हे 4 झाडं जी आहेत, ती 4 झाडं, कुठली कुठली 4 झाडं मी सांगितली ते पहा. एक शेवरी सांगितली, दुसरी सुबाबळ सांगितली. सगळे प्रोटीन युक्त फीड आहे. आणि मध्ये मध्ये बांधावरती जिथे जिथे तुमच्या सर्व पट्ट्यामध्ये बांध आहे, तिथे तिथे लक्षात ठेवा लिंबाची झाडं लावणं हे आवश्यक आहे. या चौफेरीमध्ये तुम्ही आत्ता सांगितलेल्यापैकी कोणत्याही प्रकारचं झाड की जे जास्तीत जास्त एवढं आलं की आपणाला कट करता यावं, एवढं आलं की कट करता यावं आणि त्याचा पाला मिळावा. हा पाला कशासाठी वापरायचा? तर हा पाला वापरायचा पिल्लांसाठी. येतं का लक्षात? हा शेळ्यांसाठी जादा झाला तर शेळ्यांसाठी, नाहीतर पिल्लांसाठी आपणाला हा चारा पाहिजे. वरचेवर जशा पद्धतीनं एवढं आलं की ते छटायचं, लक्षात ठेवा. छाटलं की पुन्हा फांद्या फुटतात. फांद्या फुटून येणाऱ्या या तुम्हाला मी 4 वनस्पती बाँड्री लाईनी, कडच्या बाँड्री लाईनी लावायला सांगितल्या. आता हे प्रत्यक्षात कशी पेरणी करायची? बाजरीची 15 गुंठ्यामध्ये काय काय लावायचं, बीज कुठलं वापरायचं, त्यासाठी जास्त फुटवे मिळण्यासाठी चवळीची कुठली जात वापरायची, ते मी काय करतो पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. रामकृष्ण हरी, विठ्ठल कृष्ण.